नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर, संगणकाचा इतिहास. संगणकाच्या इतिहासामध्ये कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं माझ्या एका पहिल्या व्हिडिओमध्ये की कॉम्प्युटरच्या डेफिनेशनमध्ये कॉम्प्युटर म्हणजे काय. कॉम्प्युटर वन हू कॉम्प्यूट. कॉम्प्यूट हा लॅटिनी शब्द आहे आणि कॉम्प्युटर या शब्दाचा अर्थ होतो गणना करणे, मोजमाप करणे, गणितीय प्रक्रिया पार पाडणे, याला आपण कॉम्प्यूट म्हणतो. मग जो कोणी कॉम्प्यूट करत असेल त्याला आपण कॉम्प्युटर म्हणणार. आधीच्या काळात काही देशांमध्ये ह्युमन कॉम्प्युटर ही सुद्धा कन्सेप्ट वापरण्यात आली. तर ह्युमन कॉम्प्युटर म्हणजे काय, जसं आज आपल्या कार्यालयांमध्ये क्लर्क्स असतात तसे तिथल्या काही कार्यालयांमध्ये गणितीय काम करण्यासाठी काही व्यक्तींना बसवलं जायचं आणि ते काही पारंपरिक ट्रिक्स, काही पारंपरिक डिव्हायसेस यांच्या मदतीने गणितीय काम करून द्यायचे. आकडेमोड, रेकॉर्ड किपिंग ठेवणे, हे सगळे काम ते करायचे. म्हणून त्यांना ह्युमन कॉम्प्युटर ही कन्सेप्टसुद्धा वापरायचे. हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटरमध्ये आपण सुरुवातीला बघणार इनिशियली पीपल यूज देअर फिंगर्स फॉर काउंटिंग. आफ्टर दॅट पीपल स्टार्टेड युझिंग स्टोन्स, सीड्स फॉर काउंटिंग अँड किपिंग रेकॉर्ड्स. Later on, people become more civilized. A calculating device called as abacus was invented. It is the oldest computer device. आजही जर तुम्ही एखाद्या अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्तीला जर म्हटलं 5 आणि 2 किती होतात, तो लगेच तो त्याच्या बोटांवर मोजायला सुरुवात करेल. 5 बोटं मोजेल, मग 2 बोटं मोजेल, म्हणेल 7 झाले. तर सुरुवातीला जेव्हा कुठल्याही प्रकारचं गणितीय प्रिन्सिपल्स जगासमोर नव्हतं तेव्हा लोक आपल्या स्वतःच्या बोटांचा वापर करायचे काउंटिंगसाठी किंवा रेकॉर्डसाठी. त्यानंतर त्यांनी बोटांच्या ठिकाणी दगड, काही झाडांच्या बिया यांचा वापर केला. काही लोक प्राण्यांचा सुद्धा वापर करायचे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये जसं जसं बघाल कॉम्प्युटर म्हटलं म्हणजे कायच, वन हू कॉम्प्यूट, जो कोणी कॉम्प्यूट करणार, जो कोणी मोजमाप गणितीय पद्धती करण्यासाठी तुमची मदत करणार त्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल ड्रायव्हर. आता ड्रायव्हर म्हटलं म्हणजे जो कोणी चालवणार, एखाद्याला ड्राईव्ह करेल त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो. मग किती प्रकारचे ड्रायव्हर्स असतात, कार ड्रायव्हर आहे, ट्रेन ड्रायव्हर आहे, बस ड्रायव्हर आहे, टेम्पो ड्रायव्हर आहे. तसंच कॉम्प्युटर म्हणजे वन हू कॉम्प्यूट. ओके, जो कोणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी मदत करणार त्याला आपण कॉम्प्युटर म्हणणार. सो दगड आहे, झाडांच्या बिया आहेत, हे सर्व रेकॉर्ड किपिंगसाठी आणि कॉम्प्यूट करण्यासाठी मदत करायचे. त्यानंतर जसं जसं पीपल सिव्हिलाइज झाले त्यांना डिव्हायसेस म्हणजे काही उपकरणं शोधून काढण्याची गरज भासू लागली. त्यांनी सर्वप्रथम जे डिव्हाइस शोधून काढलं त्याला आपण अबॅकस म्हणतो. अबॅकस द फर्स्ट इन्स्ट्रुमेंट फॉर कॅल्क्युलेशन्स. अबॅकस इन्व्हेंटेड ॲट चायना. अबॅकस हा चायनामध्ये इन्व्हेंट झाला 5000 वर्षापूर्वी. इट कंटेन बिट्स मुव्हेबल ऑन रॉड्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. आजही तुम्ही 1ली ते 4थ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना जी पाटी असते शाळेची, त्या पाटीच्या एका साईडला अबॅकस असतो आणि आजही बाहेर अबॅकसचे क्लासेस घेतले जातात ज्यामध्ये 10 लेवलपर्यंत अबॅकस शिकवला जातो, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सर्व त्या अबॅकस डिव्हाइसवर शिकवले जाते. तर अबॅकस आजही यूजमध्ये आहे. त्यावेळेस त्या अबॅकसवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होऊन त्याचे वेगवेगळे प्रकार काढण्यात आले. बीट्सच्या संख्येनुसार, बीट्सच्या पोझिशननुसार, प्रत्येक बीट्सच्या पोझिशनला एक व्हॅल्यू असायची. त्या अबॅकसला 2 पार्टमध्ये, अर्थ आणि हेवन या 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं जायचं. अर्थच्या एका बीटची व्हॅल्यू, जसं सिम्पल अबॅकसमध्ये जर आपण बघितलं तर अर्थच्या एका बीट्सची व्हॅल्यू 1 असते आणि हेवन पार्टच्या एका बीट्सची व्हॅल्यू 5 असते सिम्पल अबॅकसमध्ये. अबॅकस प्रूव्ड टू बी व्हेरी सिम्पल बट इफेक्टिव्ह मशीन. अबॅकस ही सिम्पल परंतु खूप इफेक्टिव्ह मशीन आहे. याच्यावर आजही ॲडिशन, सबट्रॅक्शन खूप इझिली आपल्याला करता येते. हे अबॅकसचे काही चित्र आहेत. त्यावेळेस अशा प्रकारचे अबॅकस होते. आज रॉड्सवर आपण त्याला चांगल्या प्रकारे डिझाईन करून बघू शकतो. पुढचं डिव्हाइस आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये लॉग्स अँड बोन्स. जॉन नॅपियर वॉज अ स्कॉटिश मॅथमॅटिशियन होते. जॉन नॅपियर यांनी 1617मध्ये एक डिव्हाइस तयार केलं. जनावरांच्या हाडांपासून त्यांनी काही रॉड्स तयार केले. ते 11 प्रकारचे रॉड्स होते. 0 ते 10 टेबल्स, जे आपल्याकडे टेबल्स असतात
म्हणजे जसा 2चा टेबल 2 4 6 8 10 12 14 ओके, तशी त्यांनी 0 ते 10 पर्यंतचे टेबल्स रॉडवर म्हणजे त्या बोननी तयार केलेल्या रॉडवर कोरले आणि त्याला त्यांनी डायगोनली डिवाईड केलं प्रत्येक अंकाला. जसं फॉर एक्झाम्पल 5चा टेबल असेल 5 10 15 20 25 30, तसं 10 आहे सपोज, याला कसं त्यांनी डायगोनली डिवाईड केलं 1 आणि 0, म्हणजे 0 हा एकक स्थानी आला, 1 हा दशक स्थानी आला. ओके, डायगोनली 1 आणि 0ला डिवाईड करण्यात आलं. असे त्यांनी प्रत्येक टेबलला 9 डायगोनल पार्ट केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5चा टेबल असेल तर 5 हा पहिला आकडा 0 5 आणि शेवटचा अंक काय असेल 45, म्हणजे 4 आणि 5, 4 आणि 5ला त्यांनी डायगोनली डिवाईड केलं. आणि याचा वापर करून त्यांनी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन इझिली त्यावर परफॉर्म करून दाखवलं. जॉन्स नेपियर यांचं लॉग्स अँड बोन्स हे डिव्हाइस मी सुद्धा तयार केलेलं आहे. माझ्या एका व्हिडिओमध्ये याला कसं वापरायचं हे मी तुमच्या सर्वांना दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याला तुम्ही स्वतः तयार करून सुद्धा बघू शकता. त्यावर खूप इझिली मोठ्यात मोठा गुणाकार तुम्हाला करता येतो. जॉन नेपियर यांच्याविषयी बघू आपण. बॉर्न 1550, मर्चेंटस्टॉन टॉवर इडनबर्ग, डाईट 4 एप्रिल 1617, इडनबर्ग, नॅशनॅलिटी स्कॉटिश, फील्ड मॅथमॅटिशियन. हे लॉग्स अँड बोन्सचे काही पिक्चर्स आहेत. यामध्ये लॉग्स अँड बोन्स ते बघा, त्याच्यामध्ये टेबल्स दाखवलेले आहेत. 6चा टेबल, 7चा टेबल, 3चा टेबल, 2चा टेबल, 1चा टेबल दाखवलेले आहेत आणि त्या प्रत्येक अंकाला त्यांनी डायगोनली डिवाईड केलेलं आहे 9 मध्ये, म्हणजे प्रत्येक टेबलला 9 पर्यंत केलं. त्यानंतर विलियम ऑटर्ड यांनी 1632 मध्ये एक स्लाइड रूल तयार केली. त्याच्यावर एक स्लाइडिंग पीस होता आणि याचा वापर करून सुद्धा काही मॅथमॅटिक पर्पज सॉल्व केले जात होते. याला आपण स्लाइड रूल असं म्हणतो. पुढचा आपला जो टॉपिक आहे तो आहे पास्कल्स ॲडिंग मशीन. ब्लेज पास्कल, अ फ्रेंच मॅथमॅटिशियन, एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होते ब्लेज पास्कल यांनी 1642 मध्ये एक कॅल्क्युलेटिंग मशीन तयार केली आणि त्या मशीनला त्यांनी पास्कल्स ॲडिंग मशीन म्हटलेलं आहे. या मशीनमध्ये त्यांनी व्हील्सचा वापर केला, डायल व्हील आणि रिझल्ट व्हील. डायल व्हीलकडनं इनपुट जायचं आणि रिझल्ट व्हीलकडनं आउटपुट मिळायचा आणि प्रत्येक व्हील पुढच्या व्हीलला मूव्ह करायचं, ते रिझल्ट व्हीलपर्यंत त्याचा आउटपुट जात होता. दिस मशीन कुड परफॉर्म ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. या मशीनमध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन व्हायचं. खाली काही तुम्हाला पास्कलच्या ॲडिंग मशीनचे फोटोग्राफ दाखवण्यात आलेले आहेत. त्याला इनपुट व्हील दिसत आहेत, मधात काम करणारे जे व्हील्स आहेत ते स्टेपेड व्हील्स आहेत. एक व्हील दुसऱ्या व्हीलला मूव्ह करताना दिसत आहे तुम्हाला दुसऱ्या नंबरच्या फोटोग्राफ्समध्ये. याच मशीनवर आपले जे पुढचे सायंटिस्ट आहेत गॉटफ्रीड लेबनिट्झ यांनी त्याच मशीनवर ब्लेज पास्कलच्या मशीनवरच काम केलं आणि जे व्हील्स होते स्टेपेड व्हील्स, म्हणजे एक व्हील दुसऱ्या व्हीलला जे फिरत होते त्या व्हीलला त्यांनी स्टेपेड व्हीलला मायनस करून त्या ठिकाणी स्टेपेड व्हील सिलेंडर आणलं. म्हणजे सिलेंडरच्या वरच्या भागावर पृष्ठभागावर त्यांनी तिथे गिअर्स तयार केले. म्हणजे एक व्हील दुसऱ्या व्हीलला न फिरवता स्टेपेड सिलेंडर तयार केलं की जे एकापेक्षा जास्त व्हील्सला मायनस करायचं. हे इम्प्रूव्ड अपॉन पास्कल्स ॲडिंग मशीन in 1694 and developed a machine which could perform basic mathematical functions such as addition, subtraction, multiplication and division easily. या मशीनमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन इझिली होत होतं. इन गॉटफ्रीड्स मशीन स्टेपेड सिलेंडर वेअर यूज विच प्रूव्ड बेटर दॅन व्हील्स. ते व्हीलपेक्षा स्टेपेड सिलेंडर चांगल्या प्रकारे प्रूव्ह झालं. पुढची आपली जी व्यक्ती आहे ती आहे चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. चार्ल्स बॅबेज यांना आपण फादर ऑफ कॉम्प्युटर असं म्हणतो. फादर ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय, संगणकाचे जनक. आता यांना फादर ऑफ कॉम्प्युटर का म्हटलं जातं, तर जी कॉम्प्युटरची कन्सेप्ट आहे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट, म्हणजे इनपुट देणे, तो इनपुट दिलेला प्रोसेस होईल आणि तुम्हाला जो फायनलाइज आउटपुट मिळेल, ही कन्सेप्ट जगाला सर्वप्रथम जर कोणी दिली असेल तर ती चार्ल्स बॅबेज यांनी दिली. आणि ही कन्सेप्ट त्यांनी पूर्ण करत असताना 2 इंजिन तयार केले होते, ॲनालिटिकल इंजिन आणि डिफरन्स इंजिन. आणि अनफॉर्च्युनेटली ते इंजिन्स जगापुढे मांडण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ते जगापुढे मांडू शकले नाही, परंतु
त्या मशीनला इनकम्प्लीट म्हटलं गेलं होतं. परंतु IBM या कंपनीने जेव्हा चार्ल्स बॅबेज यांच्या मशीन्सला जगासमोर मांडला आणि त्यांनी जेव्हा त्या मशीनला चेक केलं, तेव्हा त्या मशीन्स करेक्टली इनपुट घेऊन प्रोसेस करून आउटपुट देत होत्या, म्हणजे त्या मशीन कंप्लीट होत्या, असं IBMने डिक्लेअर केलेलं आहे. चार्ल्स बॅबेज वॉज अ ब्रिटिश इंग्लिश प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिशियन ॲट कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. चार्ल्स बॅबेज यांच्याविषयी एक स्टोरी आहे, म्हणजे मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. चार्ल्स बॅबेज ही मशीन्स तयार करत असताना याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त मूव्हिंग पार्ट्स होते, मेकॅनिकल मूव्हिंग पार्ट्स, की ज्यासाठी त्यांना अनेक बँकेकडनं कर्ज घ्यायचं काम पडलं. आणि हे त्यांचं काम सुरू असताना एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी दोघंजण एक्सपायर झाल्यामुळे चार्ल्स बॅबेज हे डिप्रेशनमध्ये गेले आणि त्या डिप्रेशनमध्येच त्यांच्याकडनं हे काम अनकम्प्लीट राहिलं. अदरवाईज त्यांनी याच्यावर आणखी संशोधन केलं असतं. हे त्यांच्याविषयी एक आख्यायिका आहे जी म्हटलं जाते. असो, यांच्याविषयी आपण बघूया. यांचं पर्सनल डिटेल: बॉर्न 26 डिसेंबर 1791, लंडन, इंग्लंड. डाईड 18 ऑक्टोबर 1871, मेलबॉर्न, लंडन, इंग्लंड. नॅशनॅलिटी इंग्लिश, फील्ड मॅथमॅटिक्स. हे काही डिफरन्स इंजिनचे फोटोग्राफ्स आहेत. लेडी ॲडा लोवालेस अगस्टा. चार्ल्स बॅबेज यांच्या ॲनालिटिकल इंजिनवर जो पहिला प्रोग्राम तयार करण्यात आला त्याचं श्रेय लेडी ॲडा अगस्टा यांना जाते. शी क्रिएटेड अ प्रोग्राम फॉर दिस इंजिन, सो शी इज कॉल्ड द फर्स्ट प्रोग्रामर ऑफ द वर्ल्ड. यांना जगातील पहिला प्रोग्रामर असं संबोधले जाते. ह्या लोवालेस इथल्या राणीसुद्धा होत्या, म्हणून त्यांना काउंटेस ऑफ लोवालेस असं सुद्धा म्हटलं जाते. यांच्याविषयी आपण बघू. बॉर्न 10 डिसेंबर 1850, लंडन, इंग्लंड. डाईट 17 नोव्हेंबर 1852, मेलबॉर्न, लंडन, इंग्लंड. नॅशनॅलिटी इंग्लिश. हर्मन होलेरिथ. हर्मन होलेरिथ, आज जी IBM कंपनी आपण बघतोय त्या कंपनीचे फाउंडर्स हर्मन होलेरिथ हे आहेत. हर्मन होलेरिथ वॉज अ अमेरिकन स्टॅटिस्टिशियन. हे अमेरिकन स्टॅटिस्टिशियन होते. त्यांनी एक मशीन्स तयार केली जी मशीन इलेक्ट्रिसिटीवर काम करायची 1889मध्ये. आणि ही मशीन 1890च्या अमेरिकेच्या जनगणनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली, जिने खूप कमी वेळात जनगणनेचा डाटा प्रोसेस करून त्याचा आउटपुट काढून दिला. हर्मन होलेरिथ was an American statistician. He developed machine which works on electricity during 1819. The first machine recorded data and second performed calculations on the stored data. इथे 2 मशीन्स होत्या. एक मशीन डाटा रेकॉर्ड करायची, दुसरी मशीन त्याच्यावर कॅल्क्युलेशन्स करायची, त्या स्टोर डाटावर आणि आउटपुट द्यायची. आणि ह्या वर्कसाठी हर्मन होलेरिथ त्यांनी कोड जनरेट केला होता. त्या कोडला त्यांनी होलेरिथ कोड असं नाव दिलं होतं. आणि ह्या कोडला इनपुट देण्यासाठी त्यांनी पंच कार्डचा वापर केला होता. पेपर पंच कार्डचा वापर त्यांनी इनपुट देण्यासाठी केला होता. ज्या पेपर पंचमधून पंच आणि नो पंच असं रिप्रेझेंट व्हायचं, ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन ते अल्फाबेट्स, डिजिट्स आणि स्पेशल सिम्बॉलमध्ये करायचे. ड्युरिंग 1890 दिस मशीन वॉज वाईडली यूज फॉर अमेरिकन सेन्सस ऑपरेशन. In 1911, Holerith set up his own company called CTRC. 1911 त्यांनी CTRC ही कंपनी स्थापन केली, जिला आपण कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्डिंग कंपनी असं म्हणतो. आणि तिलाच 1924 त्यांनी IBM या नावाने परत जगासमोर तयार केलं. म्हणजे त्यामध्ये त्यांनी काही इतर कंपन्यांना सुद्धा मर्जिंग केलं आणि त्यापासून त्यांनी IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन ही कंपनी जगासमोर ठेवली. हर्मन होलेरिथ यांच्याविषयी आपण बघू. बॉर्न 29 फेब्रुवारी 1860, बफेलो, न्यूयॉर्क. डाईट 17 नोव्हेंबर 1929, वॉशिंग्टन DC. नॅशनॅलिटी अमेरिकन, फील्ड्स स्टॅटिस्टिशियन. आता इथे बघा काही पेपर पंच कार्ड दाखवण्यात आलेले आहे. टॉप लेफ्ट कॉर्नरला बाजूला एक लेडीज पंच कार्ड रेकॉर्ड करताना दिसत आहे, एक लेडीज रीड करताना दिसत आहे. खाली जी युनिट दाखवलेलं आहे त्याला आपण डेक म्हणतो, जिथे पंच कार्ड ठेवले जायचे.
Mark 1. Howard Einstein and Gray Super, a student of Harvard University, developed a first electromechanical computer in 1944. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यापासून तयार करून इलेक्ट्रोमेकॅनिकल, पहिला जगातला इलेक्ट्रोमेकॅनिकल, लक्षात ठेवा इलेक्ट्रोमेकॅनिकल, मी इलेक्ट्रॉनिक्स नाही म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल, पहिला इलेक्ट्रोमेकॅनिकल कॉम्प्युटर 1944मध्ये मार्क 1 हा हार्वर्ड आईन्स्टाईन आणि ग्रे सुपर या दोन विद्यार्थ्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार केला. तो 50 फीट लांब होता. इट रिक्वायर्स 500 माइल्स वायर्स, त्याला 500 माइल्स वायरसुद्धा लागलेल्या आणि थाउजंड्स ऑफ रिलेज. ओके, हा पहिला जगातला इलेक्ट्रोमेकॅनिकल कॉम्प्युटर. जॉन वन न्यूमॅन. जॉन वन न्यूमॅन हे नावसुद्धा तुम्ही बरेचदा ऐकलं असेल. यांना आपण फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर असं म्हणतो. आता फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर यांना का म्हटलं जाते? का? कारण चार्ल्स बेबेज यांनी आपल्याला इनपुट आउटपुट आणि इनपुट प्रोसेस आणि आउटपुट ही त्रिसूत्री कन्सेप्ट दिली, इनपुट प्रोसेस आणि आउटपुट. परंतु जॉन वन न्यूमॅन यांनी त्यामध्ये ॲडिशन करून स्टोअर्ड डाटा अँड स्टोअर्ड प्रोग्राम ही कन्सेप्टसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आणि ती कन्सेप्ट जगापुढे मांडली. आता स्टोअर्ड डाटा आणि स्टोअर्ड प्रोग्राम म्हणजेच डाटाचा पुनर्वापर व्हायला पाहिजेत, डाटा परमनंटली सेव्ह राहायला पाहिजेत. प्रोग्राम्स म्हणजे ज्या कन्सेप्ट आपण कॅल्क्युलेशनसाठी वापरतो, जी मेथड्स, जी प्रोसिजर आपण कॅल्क्युलेशनसाठी वापरतो, ती मेथडसुद्धा सेव्ह राहिली पाहिजेत, तिचा रियूज झाला पाहिजेत. ही कन्सेप्ट जगासमोर मांडली असेल तर ती जॉन वन न्यूमॅन यांनी. म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर असं म्हटलं जाते. John von Neumann was American mathematician. He described a computer architecture in which the data and the program are both stored in a computer's memory in the same address space. एकाच मेमरी स्पेसवर, एकाच स्टोरेज युनिटवर डाटासुद्धा सेव्ह राहायला पाहिजेत आणि प्रोग्रामसुद्धा सेव्ह राहिले पाहिजेत. जसं आज आपल्या हार्ड डिस्कमध्ये डाटासुद्धा सेव्ह असतो आणि प्रोग्रामसुद्धा सेव्ह असतो. दिस आर्किटेक्चर इज टू धिस डे द बेसिस ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर डिझाईन. जॉन वन न्यूमॅन नोन ॲज अ फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर. आता त्यांच्याविषयी आपण काही पर्सनल इन्फॉर्मेशन बघू. बॉर्न 28 डिसेंबर 1903, बुडापेस्ट ऑस्ट्रिया हंगेरी. डाईड 8 फेब्रुवारी 1957, वॉशिंग्टन DC. नॅशनॅलिटी अमेरिकन. फील्ड्स मॅथमॅटिशियन.